नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या काही वर्षापासून अनैतिक संबंधाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कधी पुरुषाचं तर कधी स्त्रीचं कोणाचं ना कोणाचं अफेअर असतंच. जास्तीत जास्त विवाहबाह्य संबंधात वाढ झाल्याचं दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना हरियाणामध्ये समोर आलेली आहे. एक विवाहित जोडपे असतात. त्यांचा राजा राणीचा संसार चांगला सुरू असतो. पतीची आर्थिक परिस्थितीही चांगली असते. एक दिवस पती ऑफिसमधून लवकर घरी येतो कारण त्याला बायकोला सरप्राईज द्यायचं असतं. बायकोला न सांगता तो अचानक घरी आला. घरी येताना तो अतिशय आनंदी होता कारण त्याला वाटले बायको सरप्राईजमुळे खुश होईल. या आशेने तो घरी लवकर पोहोचला. घरी आल्यानंतर पाहतो तर काय, पतीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याची पत्नी केवळ 15 वर्षाच्या तरुणासोबत नको त्या अवस्थेत दिसली. इथूनच त्याच्या सुखी संसाराला ग्रहण लागलं. पतीला पाहिल्यानंतर मुलगा तेथून पळून गेला. पत्नीला याबद्दल विचारले असता तिने सांगण्यास स्पष्ट नकार दिला. पतीने तिला पुन्हा पुन्हा विचारले तेव्हा पत्नीने सांगितले, माझे त्या तरुणाशी प्रेम संबंध आहे आणि हे प्रेम संबंध 1.5 महिन्यापासून सुरू आहे. धक्कादायक माहिती अशी की या घटनेच्या काही दिवसापूर्वी पती मुलासह गावी गेला होता. तेव्हा पत्नी 2 दिवस त्या तरुणासोबत हॉटेलमध्ये जाऊन राहिली होती. नंतर पतीने पत्नीचा मोबाईल चेक केला. त्यामध्ये पत्नी आणि तरुणाचे अनैतिक अश्लील फोटो आणि व्हिडिओ त्याला दिसले. हे पाहून पती खूप परेशान झाला. त्याला काय करावे सुचत नव्हते. त्याने थंड डोक्याने विचार केला. शेवटी पतीने पोलीस स्टेशन गाठले आणि पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पत्नीला कधी माफ न करण्याचा निर्णय घेतला. पत्नीची बदनामी होऊ नये म्हणून त्याने हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत नेलं. या घटनेनंतर तरुणाशी असलेले अफेअर तोडलं आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.